हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तर बँक निफ्टी आणि निफ्टीचा क्यू बघू आपण. तर निफ्टीमध्ये बघितलं तर निफ्टीमध्ये 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आपण लावलेला आहे. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर इथे ब्रेकआउट झाला होता आणि ब्रेकआउटनंतर ब्रेकआउट फेल्युअरचा थोडा सीन झाला, पण खाली आला नाही मार्केट. इथे कन्सोलेशन केलं काही वेळ, त्यानंतर मार्केट खाली आला. शेवटच्या टायमाला मार्केट खाली आलं. तर त्याप्रमाणे आपण प्रॉपर इथे एंट्री केली होती. जर 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर चांगली कॅन्डल बनली होती इथे आणि इथे एंट्री केली होती आणि बरोबर ह्या कॅन्डलला एक्झिट केलं होतं. त्याप्रमाणे प्रॉपर ट्रेड घेतला आहे आपण. तसंच बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक कन्सोलेशन मार्केट होतं, काही मुवमेंट नव्हतं. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आपल्याला दिसतं की कन्सोलेशन मार्केट होतं, काहीच मुवमेंटम होतं चांगलं. सकाळी फर्स्ट आवरमध्ये इथे एक छोटा मुवमेंटम आला होता अपसाईडला. डे हाय म्हणजे आजचा डे हाय ओपन ब्रेक केल्यानंतर एक चांगला मुवमेंटम आला होता वरच्या साईडला. त्यानंतर चांगला मुवमेंटम आला नाही. ठीक आहे, म्हणजे तो पण छोटा मोमेंटम होता. त्याप्रमाणे आपण ट्रेड घेतली आहे. उद्यासाठी आपण लेवल ड्रॉ करून घेऊ. निफ्टीमध्ये बघू. पहिल्यांदा निफ्टीमध्ये ड्रॉईंग रिमूव्ह करून घेऊ. ठीक आहे, निफ्टीमध्ये ड्रॉईंग रिमूव्ह करून घेतले आहेत आणि वन डेच्या टाईम फ्रेमवर बघू. वन डेच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर हा इथून ब्रेकआउट फेल्युअर झाला होता, आपण लास्ट टाईम सांगितलं होतं. त्यानंतर जिथून ब्रेकआउट झाला होता त्या लेवलला आला आहे. जर उद्या ह्याच्यावरती किंवा गॅप ओपनिंग झालं, आजच्या डेच्यावरती गॅप ओपनिंग झालं किंवा फ्लॅट ओपनिंग घेऊन अपसाईडला गेलं तर मोमेंटम भेटू शकतो छोटासा. जर खालच्या साईडला आला तर खालच्या साईडलासुद्धा एक मोमेंटम भेटू शकतो. त्याप्रमाणे आपण लेवल बघू 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर. तर आपण इथून 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर गेलो आता. ठीक आहे, तर निफ्टीमध्ये बघितलं तर निफ्टीमध्ये एवढा चांगला मोमेंटम होता. त्यानंतर 2-3 दिवस एवढा चांगला मोमेंटम होता आणि आज एक साईडवेज मार्केट आणि शेवटच्या टाईमला एक खाली आलेलं मार्केट. त्याप्रमाणे आपण लेवल ड्रॉ करून घेऊ. हा सपोर्ट एरिया आणि हा रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेतला आहे आपण. ठीक आहे, तर हा एक रेजिस्टन्स एरिया असेल. याच्यावरती वरती मार्केट गेलं तर आपण लेवल बघू शकतो कुठपर्यंत येईल. तसंच एक सपोर्ट एरिया आहे. उद्या जर फ्लॅट ओपनिंग झालं आणि ह्या लेवलमध्येच मार्केट स्टक राहिलं तर इथे कन्सोलेशन मार्केट होऊ शकतं उद्यासुद्धा. आणि जर फ्लॅट ओपनिंग घेऊन अपसाईडला ब्रेक झाला अपसाईडला, तर अपसाईडला आपल्याकडे ही छोटी लेवल आहे आणि ती ब्रेक झाल्यानंतर एक चांगली लेवल आहे अपसाईडला, तर इथपर्यंत मार्केट येऊ शकतं. ठीक आहे, ह्या 2 लेवल इम्पॉर्टंट असतील. आणि हा एक लास्टचा जो म्हणजे लास्ट 12 तारखेचा जो होता तिथे एक सपोर्ट घेतला होता, तो एक रेजिस्टन्स एरिया म्हणून वर्क करू शकतो. त्याप्रमाणे प्रॉपर आपण लेवल ड्रॉ करून घेतले आहेत. आणि जर फ्लॅट ओपनिंग होऊन डाऊन साईडला आलं तर डाऊन साईडला छोटे छोटे टार्गेट आहेत. हा फर्स्ट टार्गेट असू शकतो, हा सेकंड टार्गेट असू शकतो. ठीक आहे, त्याप्रमाणे प्रॉपर आपण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊननंतर ट्रेड घेऊ शकतो. जर फ्लॅट ओपनिंग झालं आणि फ्लॅट ओपनिंगनंतर जर मार्केट याच रेंजमध्ये राहिलं तर इथे कन्सोलेशन मार्केट होऊ शकतं. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ शकतो आणि इथे अवॉइड करू शकतो ट्रेड असं राहिलं कन्सोलेशनमध्ये. तर जर ब्रेकआउट झालं तर ब्रेकआउट झाल्यानंतर जर इथे ओपनिंग झालं तर इथे थोडा वेळ टाईमपास करून मार्केट अशा प्रकारे वरती जाऊ शकतं. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे जाऊ शकतं. त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ शकतो. हे झालं निफ्टीसाठी. तर बँक निफ्टीसाठी बघू आपण. तर बँक निफ्टीसाठी बघितलं तर आपण पहिले ड्रॉईंग रिमूव्ह करून घेऊ सगळे. ठीक आहे, आणि वन डेच्या टाईम फ्रेमवर बघू. वन डेच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर एक इनसाईड कॅन्डल फॉर्म झालेली आहे. ठीक आहे, ती इथे बघू शकता तुम्ही, इनसाईड कॅन्डल फॉर्म झालेली आहे. म्हणजे बँक निफ्टीमध्ये एक चांगला मोमेंटम येणं अपेक्षित आहे. त्याप्रमाणे आपण उद्यासाठी लेवल ड्रॉ करून घेऊ. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जाऊ. कारण की वन डेच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर इनसाईड कॅन्डल बनली असल्यामुळे आपण उद्यासाठी एक चांगला लेवल ड्रॉ करून घेऊ. ही एक लेवल असेल आणि आज जिथून रिव्हर्स झाला त्या 2 लेवल असतील, हा सपोर्ट एरिया आणि रेजिस्टन्स एरिया. ठीक आहे, ह्या 2 लेवलच्या मध्ये मार्केट राहिलं तर एक कन्सोलेशन होऊ शकतं परत. ठीक आहे, आणि ह्या लेवलच्या वरती गेलं किंवा डाऊन साईडला आलं तर डाऊन साईडलासुद्धा चांगला टार्गेट भेटू शकतं. ठीक आहे, ह्या 2 लेवल आहेत. आणि जर डाऊन साईडला आलं तर डाऊन साईडला आपल्याकडे हा एक फर्स्ट टार्गेट, हा सेकंड टार्गेट, हे 2 टार्गेट भेटू शकतात डाऊन साईडला. आणि अपसाईडला गेलं तर अपसाईडला आपण बघू शकतो तर हा एक गॅप फिलिंगचा टार्गेट आहे. ठीक आहे, हा गॅप फिलिंगचा टार्गेट आहे. त्यानंतर आपल्याकडे हे 2 टार्गेट भेटू शकतात. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊननंतर ट्रेड घेऊ शकतो. कारण की हे सपोर्ट एरिया होते लास्ट टाईम, ते रेजिस्टन्स एरिया म्हणून वर्क करतील. आणि जर ह्या लेवलमध्ये मार्केट राहिलं तर ह्या लेवलमध्ये थोडा कन्सोलेशन होऊ शकतं परत काही दिवस. ठीक आहे, जर ह्या लेवलमध्ये मार्केट राहिलं तर. आणि जर गॅप ओपनिंग झालं तर गॅप ओपनिंगनंतर आपल्याकडे ज्या लेवल काढलेले आहे त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे जर मोमेंटम करू शकतो जर गॅप ओपनिंग झालं तर.
त्याप्रमाणे कारण की इन्सर्ट कॅन्डल फॉर्म झाली आहे तर एक चान्सेस आहेत की चांगला मोमेंटम भेटण्याचा. तर त्याप्रमाणे आपण प्रॉपर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन नंतर ट्रेड घेऊ शकतो. आणि जर गॅप डाऊन झालं, ह्यूज गॅप डाऊन झालं, तर आपल्याकडे ह्या लेवल आहेत, ह्या लेवलपर्यंत मार्केट येऊ शकतं. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ओपनिंगनंतर वेट करून ट्रेड घेणार आहोत. ठीक आहे. आणि तुम्हाला अशा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी कंटेंटसाठी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.